अकोल्याच्या खदान पोलीस ठाणे हद्दीतील तक्रारदार यांच्या मुलाला आणि सुनेला शासकीय नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून तब्बल 15,50,000 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी खदान पोलिसात 3 ठगबाजांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी सुधाकर किसन धांडे यांनी खदान पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार ठगबाज प्रशांत देशमुख, घनश्याम वैद्य आणि प्रशांत प्रल्हाद कोकणे यांनी तक्रारदार यांच्या मुलाला आणि सुनेला शासकीय नोकरी लावून देतो असं खोटं आश्वासन दिलं आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून 15,50,000 रुपये घेऊन फसवणूक केली। हा सर्व प्रकार 9 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत घडला। या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात फिर्यादी सुधाकर धांडे यांनी तक्रार दाखल केली, ज्याच्या आधारे पोलिसांनी ठगबाजांविरुद्ध गुन्हा दाखल केला। या प्रकरणात 3ही ठगबाज फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत।